हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत छान असे उपवासासाठी लागणारी म्हणजे उपवासाची चकली। तर ही उपवासाची चकली आगळी वेगळी आहे, मिक्सरमध्ये करायची आहे। तर ती कशा प्रकारे करायची आहे हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे। चला तर मग आता जास्त वेळ वाया न घालवता आपण पाहणार आहोत आपल्या चकलीसाठी लागणारं साहित्य म्हणजे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि म्हणजे 250 ग्रॅम 250 ग्रॅम हे घेतलेलं आहे, आपलं भगर घेतलेली आहे। तर आपण प्रथम साबुदाणा स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मस्त असा ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत रात्रभर। तर रात्रभर पाण्यामध्ये भिजल्याच्या नंतर त्याच्यावरती 1 इंच पाणी राहिलं पाहिजे, एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी पहा तुम्ही 1 इंच असं वरती राहिलं पाहिजे एवढं पाणी ठेवायचं आहे आणि रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचं आहे। ही अशी प्रोसेस आहे। तर पाहू शकता एकदम सुंदर असा आपला हे होणार आहे, म्हणजे आपला साबुदाणा भिजणार आहे। तर चला मग आता जी आपण भगर घेतलेली आहे तिचा आपल्याला भात करायचा आहे आणि साईडला आपण बटाटेसुद्धा उकडायला ठेवणार आहोत। तर हे पाहू शकता एवढी भगर आहे आणि आता आपल्याला साईडला मी बटाटे उकडायला घातलेले आहेत। हे आहेत 1 किलो बटाटे आणि 1 किलो बटाटे आपल्याला उकडू घालायचे आहेत। तोपर्यंत भाताला आपल्याला म्हणजे भगरीचा भात करायचा आहे, त्यासाठी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला भगर टाकायची आहे। भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, धुवून अशी मस्त त्याच्यात खडे वगैरे सगळं चेक केलेलं आहे आणि नंतर आपण ह्या भात टाकणार आहोत। याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार। भात एकदम छान असा शिजवायचा आहे आपल्याला, जास्त घट्ट करायचा नाही, कारण आपल्याला चकली पाडताना म्हणजे त्रास होईल, त्यासाठी जास्त असा घट्ट ठेवायचा नाही। तर पाहू शकता आता आपल्याला इकडे आपले तोपर्यंत बटाटे उकडलेले आहेत, त्यांना आपण साल काढून खिसून घेणार आहोत की छान असे हे झाले पाहिजे, मिक्स झाले पाहिजे। त्यासाठी मी ती प्रोसेस केली, तुम्ही कशाने पण हे बारीक करू शकता। तर हे पाहू शकता आपला भात आता मला तर वाटतं आणखीन थोडं पाणी घालावं लागेल, कारण भात आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवायचा आहे, कारण आपले चकलीचे तुकडे पडणार नाहीत। तर हे पाहू शकता आपलं तिन्ही आता आपली सामग्री तयार झालेली आहे आणि माझ्याकडून हे मिक्स झालेलं आहे, म्हणजे आपल्याला साबुदाणा वाफून घ्यायचा आहे, खाली पाणी ठेवायचं आहे, पाण्यावर चाळणी ठेवायची आणि चाळणीत झाकून ठेवायचं आहे। अशी प्रोसेस 10 ते 15 मिनटं करायची आहे। पूर्ण साबुदाणा मी 2-3 वेळा करून घेतलेला आहे, कारण ते माझ्याकडून मिस झालेलं आहे, सॉरी। तर हे पाहू शकता सुंदर असं आपलं सगळं तिन्ही सामग्री आता एकत्र करायची आहे आपल्याला छान। हे पाहू शकता वरती मध्ये भात आहे, खाली साबुदाणा आहे आणि वरती आपण बटाटा घातलेला आहे। हे तिन्ही एकत्र केलेले आणि त्याच्यानंतर आपल्याला तिखट आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार। तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं घालू शकता, पण मला तर वाटतं थोडंसं कमीच घालायचं तिखट, कारण याचा असा भमका येतो आणि मग आपल्या म्हणजे नरड्यामध्ये कसतरी होतं, त्यासाठी थोडंसं प्रमाणातच तिखट घालायचं आहे। तर हे पाहू शकता आता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्याच्या नंतर एकदम एकजीव करायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडं थोडं मिक्सरमध्ये हे काढायचं आहे। 2 गरके घालायचे आहेत मिक्सरचे, 2 असे गरके घ्यायचे आहे, थोडं थोडं घालायचं आहे। तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही जास्त पण करू शकता, पण माझ्याकडे छोटं होतं कारण माझं मोठं थोडंसं हे खराब झालेलं आहे। तर पाहू शकता मी छोट्या भांड्याने असं मिक्सर करून घेणार आहे। तर पाहू शकता छान असे आता आपल्याला हे गरम असल्यामुळे मी प्रथम चमच्याने त्याला एकत्र करत आहे चमच्याने, कारण ते गरम गरम आपल्याला चटके बसत आहेत। आता हे पाहू शकता मी हाताने छान असं
मिक्स करणार आहे. आता थंड झालेलं आहे आणि छान मिक्स करायचं, कारण कुठेच असं म्हणजे कधी लाल तिखट कुठं मीठ आहे असं होणार, त्यापेक्षा छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला हाताने. तर मी असं हाताने एकदम एकजीव केलेला आहे. एकदम सुंदर आपलं सारण झालेलं आहे आणि याला लागणार आहे आपल्याला दूध बॅग किंवा तेलाची पिशवी, नाहीतर तुम्ही चकली पाडायच्या सोऱ्यानेसुद्धा करू शकता, परंतु मी तर दूध बॅगनेच करणार आहे, कारण माझ्याकडे पिशवी तेलाची बॅग तर नाही आहे, परंतु मी दूध बॅगने करणार आहे. तर हे पाहू शकता आणि पिशवीनीसुद्धा खूप छान होत्यात आणि आपल्याला टाकायलासुद्धा सोपं जातं. तर मी पिशवीनीच केलेलं आहे. सोऱ्या आहे माझ्याकडे, तरीसुद्धा मी पिशवीनीच करणार आहे. तर हे पाहू शकता छान आता एकजीव झालेलं आहे आपलं सगळं मिश्रण, एकदम सुंदर अशा प्रकारे झालेलं आहे. आणि ही चकली एकदम खुसखुशीत होते. अशा प्रकारची चकली तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. एकदा तरी ट्राय करा, तर पहा तुम्ही दरवर्षी ती करणार आहात आणि तुमचं पाहून दुसऱ्याही तुमच्या मैत्रिणी करत्याल. त्यासाठी तुम्ही ही न विसरता ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर चला आपण आता मिक्सर करून घेऊया. छान अशी मिक्सर आता फक्त 2च मिनटं हे करायचं आहे, जास्त करायचं नाही. 2 गरक्यातच होऊन जातं. तर अशा प्रोसेसने मी सगळं मिश्रण आपलं याच्यामध्ये म्हणजे करून घेतलेलं आहे. आणि खूप वेळ लागला मला, कारण काही पण करायचं म्हटलं तर वेळ तर हा लागणारच आणि वेळ जाणारच. तर बिना वेळाचं तर काहीच होत नाही. तर पाहू शकता आता आपलं हे अशा प्रकारे सगळं सारण अशा प्रकारे मिक्स करणार आहोत. तर आता अर्धं राहिलेलं आहे, अर्धं झालेलं आहे. मी असं थोडं थोडं घेतलेलं आणि सगळं आपलं हे मिक्सर केलेलं. तर छान प्रकारे मिक्सर झाले आणि एकजीव झालं. अशा प्रकारे केल्याने काय होतं, सगळं लाल तिखट वगैरे सगळ्या बाजूनी लागतं, त्यासाठी हे मिक्सर केलेलं आहे. आणि पाहू शकता कॅरी बॅगच्या साहाय्याने अशा प्रकारे आपली चकली तयार झालेली आहे. चकली तर खूप सुंदर झालेली आहे, चविष्ट झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि असंच तुम्ही नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि असंच मला सपोर्ट करा. आणि पाहू शकता इतकी सुंदर माझी ही चकली झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही माझी चकली, तर तुम्ही केल्याशिवाय तर तुम्हाला कळणार नाही, परंतु तुम्ही सांगू शकता ही कशा प्रकारे माझी चकली झालेली आहे, तुम्हाला दिसत आहे. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही अशी चकली म्हणजे कोणी करणार आहे किंवा कोणाला येते हे सुद्धा सांगा. तर पाहू शकता इतकी सुंदर आणि छान आपली चकली झालेली आहे. आणि एवढं त्याचं छोटं काम आहे ना, तर ते सगळं आपल्याला अशा प्रकारेच करावं लागतं. आणि अशा प्रकारे केलं तरच आपल्याला खायला मिळणार आहे आणि खायला मिळालं तरच आपण ते बी खाणार आहोत. तर हे पाहू शकता छान प्रकारे आपली चकली तयार झालेली आहे. आणि असाच बराचसा वेळ माझा गेलेला आहे. आणि हे पाहू शकता कॅरी बॅगमध्ये भरायला एकदम सोपं जातं. आपल्याला जे आपण सोऱ्याने करतो तर ते सोऱ्या खोलायला याला पण टाईम लागतो, पण परंतु हे लगेच होतं. आणि अशा प्रकारे लगेच हे पाहू शकता तुम्ही मस्त असं सुंदर आपली ही चकली झालेली आहे. आणि छान प्रकारे ही एकदम सुंदर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायची आहे, कारण जर वाळवली तरच ती छान होणार आहे आणि फुगणार आहे. कारण तशी जर थोडीशी कच्ची राहिली ना तर थोडीशी अशी म्हणजे फुगत नाही आणि खुसखुशीत होत नाही, त्यामुळे छान अशी वाळून द्यायची आहे. तर मला तर लेट झालेलं होतं माझ्या ह्या कामाला, कारण एवढीच माझी ही रेसिपी राहिली होती, तेवढी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. कारण मला खूप दिवसांनी ही करायची होती आणि मला काही टाईम मिळाला नाही, कारण आमच्याकडे होतं लग्न आणि ह्या लग्नाच्या कार्यक्रमामुळे माझी ही रेसिपी राहून गेलेली होती. आणि म्हटलं आता ही डायरेक्ट पुढच्या वर्षी जाईन, त्यापेक्षा आपण आता ही करून घेऊया.
आणि मग ह्या 2 रेसिपी मी केलेल्या आहेत, चकली आणि अगोदरची तुम्हाला दाखवलेलं आहे मी वडा आणि म्हणजे वडे आणि सांडगे. तर एवढ्या 2 रेसिपी. तर बघा माझी फायनली चकली अशा प्रकारे झालेली आहे आणि तुमचीसुद्धा अशीच होणार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि पहा तुम्हाला तर नक्कीच आवडणार आहे आणि तुम्ही ती दरवर्षी करणार आहात. त्यासाठी तुम्ही माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा कशा पद्धतीने झालेली आहे. आणि आता आपण पाहणार आहोत तळून. तर एकदम तळून थोडंसं मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये छान असं म्हणजे कडक करून घेतलं आणि आपल्याला मी 2-4 तुम्हाला काढून दाखवणार आहे कशा प्रकारे माझी चकली फुगलेली आहे आणि कशा प्रकारे झालेली आहे. तर त्यासाठी मी थोड्याशा तुम्हाला तळून दाखवत आहे आणि खाऊनसुद्धा दाखवणार आहे टेस्ट करून की कशा पद्धतीने झालेली आहे माझी चकली. तर हे पहा, आता सुंदर अशी ही चकली झालेली आहे आणि मी थोड्याशा त्या अशा लांब लांब काड्यासुद्धा केलेल्या आहेत, परंतु काड्या जास्त फुगलेल्या आहेत चकलीपेक्षाही, कारण छान होतात काड्यासुद्धा. जर तुम्हाला चकली करायची नसेल तर तुम्ही ह्या काड्यासुद्धा करू शकता आणि त्यासुद्धा खूप छान आणि मस्त होतात, मस्त फुगतात. अशा पद्धतीने माझी ही चकली फुगलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर झालेली आहे आपली ही चकली. तर नक्की तुम्हीसुद्धा, मला तर माहीत आहे तुम्हीसुद्धा नक्की करणार आहात आणि ही तुम्हालासुद्धा आवडणार आहे. कारण आपल्याला 9 दिवसाचा उपवास असतो, चतुर्थी असते, एकादशी असते आणि आपला हा महाराष्ट्र पूर्ण उपवासानेच भरलेला आहे. कारण आता श्रावण सुरू झाला म्हणजे आपले सणसूद सुरू झाले, उपवास तापास सुरू झाले. 12ही महिने आपल्याला उपवास असतात आणि त्यासाठी पाहुणे आले तर लगेच त्यांना रेडी त्यांच्या ताटामध्ये देण्यासाठी ही एकदम ऑप्शन छान आहे. आणि आपले पाहुणे म्हणजे आल्याच्या नंतर एकदम आपल्यावर खुश होतात. त्यासाठी तुम्ही नक्की करून पहा. आणि हे पाहू शकता माझी ही चकली अशी झालेली आहे आणि तुम्हाला सांगते तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला तर मग बाय. नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.